नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहा त्रिपुरारी पौर्णिमा. याला आपण कार्तिक पौर्णिमा म्हणून देखील ओळखतो. यालाच देव दिवाळी देखील म्हटली जाते. त्रिपुरारी पौर्णिमा कशी साजरी करायची? त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी 750 वाती कशा प्रज्वलित करायच्या, कधी प्रज्वलित करायच्या, प्रज्वलित करताना कोणत्या सेवा करायच्या, याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. त्याचप्रमाणे या महिन्यातील पौर्णिमेला सत्यनारायण आपण कधी करायचा आहे याविषयीची देखील माहिती पाहणार आहोत. तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी त्रिपुरवात अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण घरी प्रज्वलित करू शकतो. अगदी सोपा विधी आहे, अगदी सोपी गोष्ट आहे. कोणीही ह्या वाती या दिवशी प्रज्वलित करू शकतात. आता त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला खास करून महादेवाच्या शिवलिंगाची पूजा करायची आहे. 4 महिने भगवान श्री हरी विष्णू आषाढी एकादशीला निद्रिस्त अवस्थेत जातात, म्हणजेच ते झोपतात. 4 महिने जगाचा कारभार ते श्रीहरी महादेवांकडे सोपवतात आणि 4 महिने हा कारभार महादेव सांभाळतात. देव उठणे एकादशीच्या दिवशी श्रीहरी भगवान विष्णू हे निद्रेमधून उठतात आणि हा कारभार भगवान महादेव विष्णूंच्या हातात सोपवतात आणि पुन्हा ते आपल्या कैलास पर्वतावर जातात. त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा. यालाच देव दिवाळी देखील म्हटली जाते. या दिवशी त्रिपुरवात खास करून महादेवांच्या मंदिरात प्रज्वलित केली जाते. पहा, या दिवशी छोटी दिवाळी म्हणून ही साजरी केली जाते. या दिवशी आपल्याला घराच्या बाहेर पंत्या प्रज्वलित करायच्या आहे. मंदिरात, आपल्या अंगणात, तुळशी समोर, दरवाजाच्या बाहेर तुम्हाला जितक्या पंत्या प्रज्वलित करता येईल तितक्या पंत्या आपल्याला प्रज्वलित करायच्या असतात. तुम्ही बघितलं असेल, या दिवशी महादेवांच्या मंदिरात अगदी मंदिर पंत्यांनी सजवलं जातं. तुम्ही नाशिकला महादेवांचं मंदिर बघितलं असेलच. नाशिकमध्ये त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी पंचवटीत गंगा गोदावरीमध्ये महादेवांचं मंदिर अतिशय पंत्यांनी सुशोभित केलं जातं. या दिवशी संपूर्ण प्रकाश हा फक्त दिसत असतो. तर बघा, पौर्णिमा, त्रिपुरारी पौर्णिमा ही 5 नोव्हेंबर बुधवार या दिवशी आहे. पौर्णिमेचा प्रारंभ 4 नोव्हेंबरला मंगळवारी रात्री 10:26 होणार आहे आणि 5 तारखेला बुधवारी सायंकाळी 6:49 होणार आहे. म्हणजेच उदय तिथीनुसार पौर्णिमा तिथी 5 तारखेला असणार आहे. आपल्याला त्रिपुरवात 5 तारखेला प्रज्वलित करायची आहे. आता तुम्ही जर का अजूनही त्रिपुरवात प्रज्वलित करत नसाल तर आवर्जून प्रज्वलित करा. बघा, यामुळे आपल्याला 750 पटीने पुण्य प्राप्त होतं. यामुळे आपल्या घराची प्रगती होते. घरात असलेले वाद, क्लेश, निगेटिव्ह ऊर्जा निघून जाण्यास मदत होते. एक सकारात्मकता, एक सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये संचार करते. आता ही वात कोणत्या वेळेत प्रज्वलित करायची? बघा, त्रिपुरवात आपल्याला संध्याकाळी प्रदोष काळात प्रज्वलित करायची असते. जरी पौर्णिमा तिथी ही सायंकाळी संपत असली तरी आपण ही वात 6, 7, 8, कमीत कमी 9 या वेळेमध्ये प्रज्वलित करू शकतो. ज्यांना महादेवाच्या मंदिरात जाऊन त्रिपुरवात प्रज्वलित करणं शक्य असेल त्यांनी आवर्जून महादेवांच्या मंदिरात जाऊन वात प्रज्वलित करायची आहे. काही ठिकाणी विठ्ठलाच्या मंदिरात केली जाते, काही ठिकाणी स्वामींच्या केंद्रात देखील ही वात प्रज्वलित केली जाते. ज्यांना मंदिरात जाणं शक्य नाही, ज्यांच्या घराजवळ मंदिर नसेल, महादेवांचं मंदिर नसेल, त्यांनी ही वात आपल्या घरात, आपल्या देवघरासमोर किंवा तुम्ही संध्याकाळी त्या दिवशी तुळशी विवाह केला असेल तर तुम्ही तुळशीच्या विवाहासमोर ही वात प्रज्वलित करू शकतात. तर बघा, सत्यनारायण कधी करायचं? आता पौर्णिमा तिथी ही 5 नोव्हेंबरला आहे. बुधवारी पौर्णिमा तिथी आहे आणि 4 तारखेला पौर्णिमा रात्री 10 नंतर लागत असल्यामुळे आपल्याला सत्यनारायण हे 5 तारखेला करायचं आहे. 5 तारखेला तुम्हाला शक्य झाल्यास 6:49 पौर्णिमा समाप्त होत असल्यामुळे तुम्ही अगदी 4, 4:30, 5 वाजता सत्यनारायण पूजेची तयारी करायला घ्या आणि त्यानंतर तुम्ही सत्यनारायण करायचं आहे. तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही 6 ते 7 वाजेच्या आत सत्यनारायण तुम्हाला हे करायचं आहे. ज्यांना शक्य नाही त्यांनी 8 वाजेपर्यंत केलं तरी चालेल.
आता त्रिपुर वात कशी प्रज्वलित करायची? आता त्रिपुर पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला खास करून सकाळी देवपूजा करताना महादेवाच्या शिवलिंगाची पंचोपचारे पूजा करायची आहे. पूजा कशी करायची? महादेवाचं शिवलिंग तामणात घ्यायचं आहे. अगोदर आपल्याला शुद्ध पाण्याने, नंतर पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने, पुन्हा पंचामृताने आपल्याला किंवा स्वच्छ पाण्याने आपल्याला अभिषेक घालून घ्यायचा आहे. अभिषेक घालताना तुम्ही ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करत तुम्ही महादेवाच्या शिवलिंगाला अभिषेक घालून घ्यायचा आहे आणि त्यांची पंचोपचारे तुम्हाला पूजा करायची आहे. या दिवशी त्यांना पांढरा भस्म, पांढरी फुलं, बेलाचं फळ, बेलाचं पान तुम्हाला अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्रिपुरवात ही संध्याकाळी प्रदोष काळामध्ये प्रज्वलित करायची असते. आता त्रिपुरवात ही 750 वातींची असते. काही ठिकाणी 250 वाती प्रज्वलित केल्या जातात, काही ठिकाणी 750, काही ठिकाणी 350 देखील वाती प्रज्वलित केल्या जातात. प्रत्येक ठिकाणी 750 वातीचा बंडल मिळेलच असं नाही. जिथे पूजेचं सामान मिळतं किंवा तुमच्या स्वामींचं केंद्र जवळ असेल तर तिथून तुम्ही 750 वातींचा हा बंच, एक बंडल आणायचा आहे. बघा हा बंच असतो, हा बंच आपल्याला असाच प्रज्वलित करायचा असतो. जर का 250 वाती असतील तर 250 वातींचे तुम्ही 3 बंडल घ्या, म्हणजे 750 वाती तुम्हाला मिळतील. 750 वाती तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहे. ह्या वाती प्रज्वलित करताना आपल्याला एक मोठी पंती किंवा मोठं एखादं भांड असेल तर तुम्हाला ते घ्यायचं आहे. वाती आणल्यानंतर त्या अगोदर शुद्ध गाईच्या तुपात तुम्हाला भिजवून ठेवायच्या आहे. बघा भरपूर असं तूप वाटीत घ्या, त्यात ह्या वाती तुम्हाला भिजत ठेवायच्या आहेत. त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही ह्या वाती प्रज्वलित करणार आहात त्यावेळेस तुम्हाला तुमच्या देवघरात दिवा बत्ती प्रज्वलित करून घ्यायची आहे. बाहेर तुम्हाला पंत्या लावून घ्यायच्या आहे. तुळशी समोर दिवा प्रज्वलित करायचा आहे. महादेवांच्या मंदिरात जाऊन तुम्ही प्रज्वलित करणार असाल तर अतिउत्तम. ज्यांना शक्य नाही त्यांनी घरात करा. तुमच्या देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे. मोठी पंती घ्या, यामध्ये तुम्हाला या वाती तुम्हाला ठेवायच्या आहे. आता ह्या वाती ठेवताना तुम्हाला हा बंच थोडासा मोकळा करायचा आहे. बघा, कारण जर का बंच हा घट्ट असेल तर वाती पूर्ण जळत नाही, त्यामुळे थोडासा बंच मोकळा करा. हुब्या वाती तुम्हाला ठेवायच्या आहे आणि ह्या वाती ठेवण्याच्या अगोदर ज्या ठिकाणी तुम्ही वाती ठेवणार आहे त्या ठिकाणी थोडंसं हळदी, कुंकू, अक्षता टाका. त्यावर तुम्हाला हे भांड, ही पंती किंवा हे मोठं जे भांड तुम्ही घेतलेलं असेल ते भांड तुम्हाला ठेवायचं आहे. यामध्ये तुम्हाला ह्या वाती ठेवलेल्या आहेत. आता ह्या वाती तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दिवा प्रज्वलित असेल त्या दिव्याने तुम्हाला ह्या वाती प्रज्वलित करायच्या आहेत. वाती प्रज्वलित करताना तुम्हाला अगदी 1, 2, 3 वाती अशा तुम्हाला पिळून घ्यायच्या आहे आणि त्याला तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे. आता ह्या वाती प्रज्वलित केल्यानंतर नुसत्या प्रज्वलित करायच्या नाही तर आपल्याला काही सेवा करायच्या आहे. ह्या वाती प्रज्वलित होईपर्यंत आपल्याला 15 ते 20 मिनिटं लागतात. मग तुम्ही ह्या 15 ते 20 मिनिटात तुम्हाला एका ठिकाणी बसून सेवा करायची आहे. आता सेवा करायच्या यासाठी तुम्ही अगोदर तुमच्या घरातील कामं उरकून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्ही ह्या वाती प्रज्वलित करायच्या आहे, म्हणजे तुम्हाला सेवा देखील करता येतील. वाती प्रज्वलित केल्यानंतर तुम्ही कंटिन्यू संपूर्ण वाती जळेपर्यंत महामृत्युंजय मंत्र म्हणू शकतात. ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप करू शकतात. शिव अष्टोत्तर नामावली म्हणू शकतात. शिव चालिसा, शिव रुद्र, शिव महिमा स्तोत्र याचं पठण तुम्ही करू शकतात. तुम्हाला महादेवांची जी पण काही सेवा येत असेल, जी पण सेवा आवडत असेल, जी पण सेवा करायची असेल ती सेवा तुम्ही या दिवशी करू शकतात. अगदी काही शक्य झालं नाही तर तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे. जोपर्यंत ह्या वाती संपूर्ण प्रज्वलित होत नाही, शांत होत नाही, तोपर्यंत आपल्याला सेवा करायची आहे. या दिवशी जर का आपण ह्या वाती प्रज्वलित करून काही सेवा केला तर याचं फळ आपल्याला हे अगणित मिळत असतं. कारण या दिवशी साक्षात शिवतत्व हे खूप मोठ्या प्रमाणात पसरलेलं असतं. जर का तुम्ही ह्या वाती एखाद्या मंदिरात प्रज्वलित केल्या तर त्या ठिकाणी सकारात्मकता ही खूप मोठ्या प्रमाणात असते. याचं फळ आपल्याला दुप्पट पटीने मिळत असतं. त्यामुळे शक्य झाल्यास तुम्ही ह्या वाती महादेवाच्या मंदिरात जाऊन प्रज्वलित करा. आता ह्या वाती आपल्याला ज्यावेळेस ह्या वाती संपूर्ण प्रज्वलित होऊन संपत येतात, विजायला लागतात, त्यावेळेस आपल्याला आपल्याजवळ थोडंसं दूध ठेवायचं आहे. 2 ते 3 चमचे आपल्याला दूध ह्या वातींवर टाकून ह्या वातींना शांत करायचं आहे. आता हे दूध टाकल्यानंतर किंवा दूध टाकताना वात शांत होताना आपल्याला ओम शांती शांती शांती, ओम शांती 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 असं 3 वेळा म्हणायचं आहे. त्यानंतर ह्या वाती संपूर्ण आपल्याला शांत होऊ द्यायच्या आहे.
वाती शांत झाल्यानंतर तुम्ही ह्या वाती दुसऱ्या दिवशी एखाद्या झाडाखाली किंवा पाण्यात विसर्जित करू शकतात। आपल्याला ह्या वाती निर्मल्यात टाकायच्या आहे, कुठेही कशाही फेकायच्या नाही। तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली खड्डा करून त्यामध्ये हे सर्व टाकलं तरी चालणार आहे। अतिशय प्रभावी अशी सेवा आहे, अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे। आपण सर्वांनी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी ह्या वाती प्रज्वलित करायच्या आहे। तुमच्या इथे वाती मिळत नसेल तर तुम्ही घरी देखील ह्या वाती तयार करू शकतात। ज्यांना टायमिंग असेल त्यांनी ह्या वाती घरी तयार करा। वाती कशा तयार करायच्या याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे, त्यात अगदी थोडक्यात तुम्हाला माहिती दिलेली आहे। त्या पद्धतीने तुम्ही 750 वाती घरी तयार करू शकतात। कुठलीही सेवा असू द्या, अगदी ती मनापासून केली की त्याचं फळ आपल्याला 100% मिळत असतं। सेवा करा। हा व्हिडिओ जर का आवडला तर व्हिडिओ लाईक करा, इतरांना देखील शेअर करा। त्याचप्रमाणे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा। या दिवशी आपल्याला महादेवांची जास्तीत जास्त सेवा करायची आहे। ज्यांना आपलं पौर्णिमेचं सत्यनारायण करायचं आहे त्यांनी देखील याच दिवशी सत्यनारायण हे करायचं आहे। कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। धन्यवाद।